नमस्कार मंडळी, मी प्रतीकेश गोरिवले स्वागत करतो तुमचं द कारभारी ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आज आपण जात आहोत कलावंती दुर्गला आणि आता आम्ही आलो आहोत पनवेलमध्ये ठाकूरवाडी या गावामध्ये आलो आहोत आणि इथून आता ट्रेक सुरू करणार आहोत. बघा, हा कच्चा रस्ता आहे, इथून आपल्याला जायचं आहे वरती. चला तर जाऊया. तर मंडळी, तुम्हाला कलावंती दुर्गला यायचं असेल तर तुम्हाला पनवेलला यायला लागेल. पनवेलवरून ओल्ड पनवेलवरून आपल्याला तिकडे एस टी डेपो आहे. एस टी डेपोवरून तुम्हाला 8ची एक बस आहे, ती डायरेक्ट ठाकूरवाडीला सोडते. ते ती नाही भेटली तर मग नंतर 9:20ची आहे, ती पण डायरेक्ट ठाकूरवाडीला सोडते. आणि जर त्याही नाही भेटल्या तर तुम्हाला ऑप्शन आहे कर्जत किंवा खोपोली एस टी येते, ती तुम्हाला शेडुंग फाट्यावरती सोडेल. आणि शेडुंग फाट्यावरून रिक्षा भेटेल तुम्हाला, जी 150-100 असे चार्ज करेल. तर तुम्ही ती डायरेक्ट तुम्हाला इथे वरती ठाकूरवाडीला बेसला पार्किंग लॉट आहे, तिथे सोडेल तुम्हाला. आणि मग तिथून तुम्ही ट्रेक चालू करू शकता. बघा, इथे तुम्हाला दिसत असेल इथे कलावंती दुर्ग आहे आणि हा इकडे प्रबलगड आहे. चला आता जाऊया. आणि इथे रस्त्याचं काम चालू आहे. तर मंडळी, आजचा विषय खास, आजचा दिवस खास आहे. तर हा दीपक आपल्याला आज लीड करणार आहे. काय दीपक? आज लीड करणार आपल्याला, सर्व माहिती वगैरे तो काढून आलाय, कसं जायचं आहे काय काय. चला बघूया. थोडे पुढे आल्यावरती मला बघा इथे हा एक स्टॉल लागेल, जो आई स्टॉल म्हणून आहे, प्रबलगड आई स्टॉल. बघा, इथे तुम्हाला खायला वगैरे भेटेल, नाश्ता वगैरे काय करायचं असेल तर. आणि इकडून परत स्टार्ट. मंडळी, आई स्टॉलपासून थोडी पुढे आल्यावरती हे बघा, तुम्हाला इथे 2 रस्ते दिसतील. हा एक इकडे आहे आणि हा सरळ. तर आम्हाला पण नाही माहीत कुठून जायचं आहे, आम्ही इकडून जातो आहे, कारण की इकडे या साईडला आम्हाला काही माणसांचा आवाज येतो आहे, जे ऑलरेडी ट्रेकिंग वरती जात आहेत किंवा खाली येत आहेत. चला बघूया, आता पुढे जाऊया. दिसतोय काय? बघा, एकदम थ्रिलिंगमध्ये जातो ना, शॉर्टकट पकडून. हा शॉर्टकट आहे, डायरेक्ट त्या दुकानाच्या इथे. तो का तिथे आहे. मंडळी, तुम्ही थोडे वरती आलात तुम्हाला बघा इकडे 2 रस्ते असतील, एक या साईडला आहे आणि एक या साईडला. बघा इथे ॲरो केलेला आहे. तर आता आपण जाऊया, इकडूनच जाऊया. चला चल, इकडून जाऊया. मंडळी, जास्त एकदम थ्रिलिंग वगैरे काय करत नाही, सरळ रस्त्यानेच जातो आम्ही. काही लोक मधून शॉर्टकटमधून गेलेत, आम्ही दोघं सरळ रस्त्यावरूनच जातो आहे. दीपक, थ्रिलिंग करायचं आहे? वरती घेऊया, वरती बघा रस्ता. हा, इथूनच वरती. मंडळी, इथून थोडे वरती आल्यावरती बघा इथे अजून एक स्टॉल लागेल. तर जाऊया, आपण दाखवतो तुम्हाला. घरासारखंच आहे बघा. इथे तुम्हाला इथे खायचं प्यायचं सर्व भेटेल, जेवण असेल किंवा नाश्ता वगैरे काय असेल ते इथे भेटेल तुम्हाला. बघा, बसायला मस्त आहे. आणि हा इथे आपण इथून स्टार्टवरती. आता जास्त टाईम नाही, थोडं 1 तास लागेल बहुतेक. चला जाऊया. मंडळी, वरून दिसणार नजारा बघा. बघा, पनवेल सिटी. इथून आपल्याला वरती जायचं आहे. तिथे हनुमंतराय आणि गणपतीचे दगडामध्ये कोरलेली मूर्ती आहे. चला बघूया वरती. मंडळी, इथे बजरंगबलीचं आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे, दगडामध्ये कोरलेली. बघा, जय बजरंगबली.
गणपती बाप्पा मोरया. आणि हा सर मंडळीवरती पठारावरती आल्यावरती तुम्हाला बघा इकडे वरती राहायला वगैरे आहे या साईडला. आणि आपला इथे कलावंती दुर्ग त्या साईडला प्रबलगड माझे. चला जाऊयावरती. आणि हा पूर्ण पठार आहे बघा हा असा. इकडून तुम्ही आलात तर सरळ जायचं आपल्याला त्या साईडून. जाऊया खाली. आणि इथे रेलिंग लावलेली आहे, खाली दरी आहे बघा, खालच्या साईडला दरी आहे, त्या साईडून आपण आलो आहोत. चला जाऊया. दीपक गेलाय पुढे. इथे तुम्हाला हॉटेल्स वगैरे दिसतील बघा, राहण्यासाठी चांगली सोय आहे इथे. आल्यावरती हे बघा तुम्हाला इथे एक बोर्ड दिसेल. या साईडला कलावंतीन आहे आणि या साईडला प्रबलगड. तर आपल्याला कलावंतीनला जायचं आहे, या साईडला जायचं. चला मंडळी, हा जो वरती गाव आपल्याला दिसतोय तो प्रबलमाची गाव आहे. तो प्रबलगड आणि कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशी आहे बघा. इकडे स्टॉल वगैरे आहेत खाण्यापिण्यासाठी बघा. इथे वरती सुद्धा दोन रस्ते आहेत, एक प्रबलगडला जायला आणि एक कलावंतीनला जायला. या साईडने प्रबलगड आणि इकडून कलावंतीला. बघा इथे तुम्हाला बोर्ड वगैरे दिसत असेल. इथे कलावंतीन दुर्गाची माहिती वगैरे दिलेली आहे बोर्डामध्ये. तर आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. कलावंतीनला कुठे? इकडून ना. चला बघा इथून आहे रस्ता, इथून जाऊया. चल. दीपक लीड करतोय आपल्याला, त्याच्यामुळे दीपकच पुढे राहणार आहे आपल्या. हो का. इथे व्ही आकारामध्ये बेडा दिलेला आहे, त्याच्यामधून जायचं आहे जेणेकरून का कोणी गुरं वगैरे येणार नाही आतमध्ये, त्याच्यासाठी. इकडे पोरं खेळत आहेत. काय पोरांनो, पोरी आहेत काय? पेरू काय बसले हो. इकडून बघा करवंद काढतायत. पिकलेत काय ते? पिकलेत बघा, करवंद झालेत. चला जाऊया. बघा करवंद काढतात, करवंद. करदा करदा करवंद सगळा सेम. कुठला हो रे? कुठले? बघा एकदम गावची फील. पिकलेत आंबट आहेत रे. रानमेवा द कारभारी ब्लॉग. फॉलो करा, द कारभारी सबस्क्राइब करा, लाईक करा. थँक्यू. हा करवंदासाठी थँक्यू. कुठले तुम्ही? मुंबई. नवी मुंबई. गाव कुठला? उरण मोठी. रत्नागिरी. चला द कारभारी ब्लॉग. मजा आहे ना? किती टाइम लागेल? अर्धा तास. चला मंडळी जाऊया. चल. दीपकला खायला नाही भेटलं, मला भेटलं खायला. अवघा मित्रा मंडळी. इथे थोडं वरती आल्यावर इथे स्टॉल आहे आणि बघा झोका बघा कसा बनवलेला आहे. झुलतो काय, पैसे घेतात. एका ठिकाणी थांबून लिंबू सरबत पिता व्हायचा. बॉडी जरा हायड्रेट करतो आहे. ऊन भरपूर आहे आणि बॉडी पूर्ण डिहायड्रेशन झाले, नुसता घामच घाम येतो आहे.
चला लिंबू सरबत पिऊया आणि परत चालू मंडळी. हा इथे आपला कलावंतीन दुर्ग आणि हा बाजूला पूर्ण प्रबलगड बघा केवढा मोठा आहे. सध्या तर आपण कलावंतीन दुर्गच करूया आणि परत प्रबलगडसाठी नेक्स्ट टाईम येऊया परत. स्टार्ट करतोय वरती. चल बस दीपक मध्ये आता कॉन्फिडन्स आलाय. घाबरत नाही वरती जायला आता. अंदाज नाही बघा इथे वरती पायऱ्या आहेत वरती. इथून जायचं आहे दीपक. चल तिथून आहे रस्ता. बघा दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. इथून पायरीच्या मध्ये गॅप बघा किती आहे. तर इथून आपण जाऊया वरती. दीपक चढला पुढे. आता आपण पण जाऊया. पायऱ्यांचा डिस्टन्स बघा किती आहे. 1-1 फूटचा एवढा डिस्टन्स आहे प्रत्येक पायरीला वरती. तेव्हा इथे येताना वरती पाय टाकताना जरा सांभाळून सेफली जायचं एकदम. हो का तुम्ही बघू शकता इथे माझ्या गुडघ्यापर्यंत येते. चला जाऊया. आणि इथून खालचा व्ह्यू बघा. तिथून आम्ही वरती आलो आहोत आणि अजून भरपूर वरती जायचं आहे. चला. आणि दीपक पहिल्यांदा न घाबरता वरती चढतोय. त्याच्यासाठी हा एकदम थ्रिलिंग एक्सपिरियन्स आहे बघा. फर्स्ट टाइम दीपक न घाबरता वरती चढतोय. कॉन्फिडन्स आला आहे त्याच्यामध्ये आता. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जाऊ वरती. मंडळी वरती आल्यावरती अजून एक स्टॉल सारखा लागतोय. इथे लिंबू सरबत वगैरे पिऊ शकता तुम्ही. आणि आता जास्त वरती नाही थोडाच आहे. हा बघा तो टोक आहे तिथे. पाण्याचा टाका आहे पण एकदम गदूळ आहे. पाणी आटलं आहे. हा बघा त्या स्टॉलपासून थोडं वरती आहे इथे. आणि आपल्याला जायचं आहे तिथून. बघा तिथे दीपक आहे. हा बघा कलावंतीन दुर्ग. तिथून आपल्याला वरती जायचं आहे. चला. तिथे काय डॉगेश मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते तांबड्या भाऊ. कारण त्यांचा कलर तांबडा आहे. त्यांना दीपक भाऊ खायला घालताना ओरिओ बिस्किट आणि तांबड्या भाऊ ओरिओ बिस्किट खाताना. ठीक आहे चला आता आपण जाऊया वरती. पोचले आहेत कलावंतीन दुर्ग. इथून आपल्याला वरती जायचं आहे बघा. सीडी पण आहे रोप पण आहे. आता इथे आम्ही आलो आहोत आणि इथे बघा सीडी पण आहे चढायला आणि रोप पण लावलेले आहे. इथले गावचेच मंडळी आहेत ना तुम्ही तिथले प्रबल माचीवरचे. अच्छा ते इथून आपल्याला वरती जायला मदत करतात सीडीवर आणि रोपवरून. तर पर पर्सन 30 रुपये घेतात. चांगले सेफ्टीमध्ये जाल तर तेवढे चांगलंच आहे. आणि आता आपला दीपक चढतोय वरती आहे बघा. इथून वरती दीपक चढतोय. चौकात चढा. बघ रोपवरून चढायचं आहे की सीडीवरून जातोय. हा
जाशील ना बरोबर. ते दादा दीपकला गाईड करतायत एकदम व्यवस्थित. आरामात जाय. बघा जमत झालं नाही तर शिडीने जा. चढला दीपक चढला. ह्या साईडून जा. आरामात चढ. चढला दीपक. एवढं काय नाही कारण की त्याला धरायला आहे ना अशी परवडते. मंडळी शेवटीला महाराजांच्या स्मारकाजवळ आणि आपण जाऊया इथून. हो का महाराजांचं स्मारक आहे ते. हा इकडे प्रबलगड आहे. हे बघा काय खतरनाक व्ह्यू दिसतोय. आहे ते महाराजांचं स्मारक आहे. मंडळी ह्या कलावंतीन दुर्गाचा भौगोलिक रचना बघता याचा उपयोग आजूबाजूच्या परिसरावरती टेहाळणी करण्यासाठी केला जायचा. बघा हा इकडून पूर्ण आजूबाजूचा परिसर कव्हर होतोय. हे बघा बघू शकता तुम्ही. तर कोणी खालून येणारा शत्रू असेल त्यासाठी लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. आणि हा बाजूला असलेला प्रबलगड इथे. वरती यायला आम्हाला 2 तास लागले. 2 तास लागले वरती यायला. 9 वाजता आम्ही स्टार्ट केलेला आणि 11 वाजता आम्ही वरती पोचलात. आता थोडा वेळ इथे आराम करणार. आजूबाजूचा परिसर थोडा टेहाळणी करणार. बघणार कसं काय आहे. मस्त हवा वगैरे खाणार आणि परत खाली उतरायची सुरुवात करणार. ठीक आहे उतरता वेळी दाखवतो तुम्हाला. चला मंडळी तुम्हाला बघा इथून चंदेरी फोर्ट दाखवतो. तुम्हाला दिसेल का माहीत नाही. तो बघा तिथे आहे. लास्ट टाइम आपण तिथे ट्रेक केलेलात. आणि ह्या साईडला आजूबाजूला गड किल्लेच आहे सर्व. माथेरान म्हणाल पेपचा म्हणाल. मंडळी आता उतरतो आम्ही खाली. आता परतीच्या प्रवासाला जातो. आणि आता जाता वेळी आम्ही शिडीने जाणार आहोत. चला उतरतोय आता खाली. येता वेळी आम्ही रोपने आलोत आणि जाता वेळी आता शिडीने जाणार आहोत. येऊ का खाली? येऊ का? चला मंडळी आता आम्ही उतरतोय. हे बघा आणि गड सर केलाय दीपकने. अवघड वाटणारा गड सर केलाय पूर्णपणे. आणि आज तोच आपल्याला लीड करत होता. त्यांनीच ठरवलेला की कलावंतीला जायचं आपण. आणि प्लॅनिंग त्याचंच होतं पूर्ण. जय जय भवानी. चला जाऊया मंडळी. एवढं काही हार्ड नव्हता उतरायला पण एकदम आरामात उतरू शकता तुम्ही. यूट्यूबवरती एकदम ते वाईड अँगलमध्ये दाखवतात ना एकदम हार्ड वाटतो. पण असं हार्ड एवढं नाही आहे. फक्त पायऱ्यांची हाईट जास्त हाईटवर आहेत पायऱ्या. गुडघ्यापर्यंत एक पायरी अशी. तुम्ही याल तेव्हा एकदम आरामात एकदम सावधपणे
एकदम सिक्युअरपणे चढावरती. जास्त काही हुल्लडबाजी असे काही करू नका. ओके. नमस्कार मंडळी, तुम्ही कलावंतीन दुर्गाला येत असाल तर तुम्ही हे बघा, इथे एक गुफा आहे, सुरंगसारखीच आहे. आतमध्ये काय आहे का माहीत नाही. बघूया आता आपण काय आहे का. तर दाखवतो मी तुम्हाला. फ्लॅश ऑन करतो. हे बघा, आतमध्ये पूर्ण कालोख आहे. माझ्या आतमध्ये जायला फाटते आहे. ते बघा, पूर्ण वाकून यायला लागतंय. दिसत असेल तुम्हाला, कालोख आहे पूर्ण आतमध्ये. बघा, या साईडला पण कालोखच आहे. पुढे इथून रस्ता आहे, पण काही दिसत नाही. इथूनच आपण जाऊया परत. बाय. असं कोण आतमध्ये. चला जाऊया. आणि दे बाय, आणि दे. हाय शपथ. आतमध्ये बघितलं तर खूप कालोख होता. कोणी आतमध्ये असू शकतो म्हणून आतमध्ये एकदम आतमध्ये गेलो नाही. अर्ध्यातूनच आलो परत. ठीक आहे, तुम्ही पण आलात तर जास्त आतमध्ये जाऊ नका. चला मंडळी, आता आम्ही प्रबळमाची गावामध्ये आलो आहोत. म्हणजे खाली उतरलो आहोत वरून. आणि आता इथे आम्ही नाश्ता वगैरे करू, घरून जो आणलेला आहे तो. चला दाखवतो तुम्हाला. नाश्ता वगैरे आम्ही करतो इथे आणि खाली जातो परत. चला मंडळी, आता मी इथे नाश्ता करायला थांबलो आहे. नाश्त्यामध्ये आम्ही बघा, भेल आणलेलं. भेल होतं आणि कांदा, टोमॅटो हे घरून कापून आणलेले. बघा, या पिशवीमध्ये आता मिक्स केलं आहे. काढून दाखवतो आम्ही तुम्हाला आता. बघा, हे कांदा पण आहे, टोमॅटो पण आहे, मिरची आहे, लिंबू पण आहे आणि लिंबू पण आहे. मस्तपैकी भेल बनवून खाणार इथे आणि परत घरी जाणार. आता मिक्स करी. दीपक भाऊ आमचा भेल बनवतोय, भेलवाला. लिंबू पिल त्याच्यामध्ये. दोन्ही कशाला हे चमचा घे. काय पूर्ण सगळे प्रबळगडला गेलेले. कोण ही लोक आता आली रे. कडक. चला आता मी पण खातो, बघूया कशी झाले. मस्त टेस्ट मस्त आहे. चला आता आम्ही खातो. तर मंडळी, आपला आजचा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आता आपण गड उतरून खाली पायथ्याशी आले आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला जेव्हा पण व्हिडिओ येतील तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, चला बाय.